हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथ्स पार्ट 2 मधला चॅप्टर फर्स्ट पार्टिशन व्हॅल्यू बघणार आहोत. पार्टिशन व्हॅल्यू हा पार्ट स्टॅटिस्टिक्सचा आहे. मग 10th क्लासमध्ये स्टॅटिस्टिक्स पार्टमध्ये आपण म्हणजे बघितलेलं होतं ते थोडं रिवाईज करूयात. स्टॅटिस्टिक्समध्ये फर्स्ट बघितलेलं होतं आपण टाइप्स ऑफ डेटा. टाइप्स ऑफ डेटा आणि याच्यामध्ये 3 टाईपचे डेटा बघितलेले होते. फर्स्ट रॉ डेटा, सेकंड अनग्रुप आणि थर्ड ग्रुप डाटा. 3 टाईपचे डाटा बघितलेले होते आणि या तिन्ही टाईपवरती सेंट्रल टेंडन्सी फाइंड केलेल्या होत्या. काय बघितलेलं होतं पहा, मीन, सेकंड मेडियन आणि थर्ड मोड. हे 3 फाइंड केलेले होते. तिन्ही व्हॅल्यूज मेन, मेडियन आणि मोड या तिन्ही व्हॅल्यूज फाइंड केलेल्या होत्या. आता याच्या पुढे जाऊन पार्टिशन व्हॅल्यू काय असतात त्या बघायच्यात आणि त्या फाइंड करायच्या आहेत आपल्याला. मग पार्टिशन व्हॅल्यू म्हणजे काय आहे, जो डाटा दिलेला असेल तुम्हाला त्या डाटाचे इक्वल पार्ट तयार करायचे आहेत. मग ते इक्वल पार्ट किती तयार करतोय आपण त्याच्यानुसार त्या पार्टिशन व्हॅल्यूला नाव येणार आहे. ओके, मग ते इक्वल पार्ट कसे तयार करायचे आहेत ते बघूयात आपण. आता आपल्या बुकमध्ये मेडियनचा काही पार्ट दिलेला आहे, पण तो मी घेत नाही. फॉर्म्युले वगैरे 10th क्लासमध्ये झालेलं आहे सगळं तुम्हाला. आपण डायरेक्ट पार्टिशन व्हॅल्यू स्टार्ट करूयात. पार्टिशन व्हॅल्यू म्हणजे काय आहे, गिवन डाटाचे इक्वल पार्ट तयार करायचे, त्याला पार्टिशन्स बोलायचं आणि ज्या काय आन्सर येणार आहे ते पार्टिशन व्हॅल्यूज असणार आहेत. ओके, मग पार्टिशन व्हॅल्यू बघूयात. पार्टिशन व्हॅल्यूज 3 टाईपच्या पार्टिशन व्हॅल्यूज आहेत. फर्स्ट क्वार्टाइल्स, फर्स्ट आहे क्वार्टाइल्स, सेकंड डेसाइल्स आणि थर्ड पर्सेंटाइल्स. क्वार्टाइल्स, डेसाइल्स अँड पर्सेंटाइल्स हे जे तिन्ही नावं आहेत ते नंबर ऑफ पार्ट्सवरती डिपेंड आहेत. फर्स्ट जर क्वार्टाइल्स बघायचं असेल तर क्वार्टाइल्समध्ये समजा आपल्याकडे एक पेज आहे. हे पेज आहे, इथं मी घेतो एक छोटं पेज. हे एक पेज आहे समजा. मग या पेजला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. हे एक पेज आहे आणि या पेजला 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे. मग याला कट किती जागी करावं लागेल, किंवा एका पेजवरती 4 कॉलम आखायचे आहेत तर तुम्हाला किती लाईन मारावे लागतील. 1 2 3. आता इथं पहा 1 2 3 4 4 भाग केले आपण. एका पेजला 4 भाग केले आणि ते 4 भाग करण्यासाठी किती कट केले आहेत, 1 2 आणि 3 कट केलेले आहेत. त्यापैकी प्रत्येकाला नाव दिलं मी. फर्स्ट Q1, Q2, Q3, Q1, Q2 आणि Q3. आणि हे जे Q1, Q2 आणि Q3 आहे याला बोलायचं क्वार्टाइल्स. क्वार्टाइल्समध्ये काय, जो डाटा दिलेला असेल त्याचे 4 इक्वल पार्ट तयार करायचे आहेत. ओके, हा जो Q1 आहे या Q1ला बोलायचं फर्स्ट क्वार्टाइल किंवा लोअर क्वार्टाइल. आता समजा हा पूर्ण पार्ट मी 100% घेतला आणि त्याचे 4 इक्वल पार्ट्स तयार केलेले आहेत, तर प्रत्येक पार्ट किती पर्सेंटचा झाला. हा 25%, हा 25, 25, 25. ओके, क्वार्टाइल्समध्ये काय करतोय आपण, गिवन डाटाला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय आणि त्याचा प्रत्येक पार्ट हा 25%चा आहे. ओके, मग जो Q1 आहे त्याला बोलायचं फर्स्ट क्वार्टाइल और लोअर क्वार्टाइल. आणि याच्यामध्ये ऑब्झर्वेशन्स कोणते येणार आहेत, बिलो 25%, बिलो 25% ऑब्झर्वेशन्स येणार आहे. ओके, आता सेकंड जो आहे, सेकंड याला बोलायचं आहे सेकंड क्वार्टाइल किंवा मीडियन पण असतो. सेकंड क्वार्टाइल और मीडियन. आणि लास्ट Q3 आहे, हा झाला थर्ड क्वार्टाइल और
अप्पर क्वार्टाईल, थर्ड और अप्पर क्वार्टाईल. हे झालं क्वार्टाईलचं. आता या क्वार्टाईलसाठी हे जे डेटाचे टाईप दिले आहेत त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलेज बघूयात काय येतो. तर क्वार्टाईलचा फॉर्म्युला रॉ डेटासाठी काय आहे पहा. रॉ डेटासाठी क्वार्टाईलसाठी 3 क्वार्टाईल आहेत. मी इन जनरल QI लिहिला. QI इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I इंटू n+1 बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 4 पार्ट आहे त्यामुळे 4ने डिवाइड केलं मी. QI इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I इंटू n+1 बाय फोर्थ ऑब्झर्वेशन, वेअर n is number of observations and I runs from 1, 2 and 3. हा झाला रॉ डेटासाठी. ग्रुप डेटासाठी काय आहे. ग्रुप डेटासाठी क्वार्टाईल काय येतोय. QI इज इक्वल टू L प्लस H/F इंटू IN/4 मायनस CF. आणि यांचे मिनिंग्स काय आहेत ना. L लोअर लिमिट ऑफ क्वार्टाईल क्लास. लोअर लिमिट ऑफ क्वार्टाईल क्लास. आता क्वार्टाईल क्लास कसा बघायचा आहे तर IN/4 ही जी व्हॅल्यू आलेली असेल ती कोणत्या क्वार्टाईलमध्ये जाते, कोणत्या क्लासमध्ये येते, तो आपला क्वार्टाईल क्लास असतो. H क्लास विड्थ, F फ्रिक्वेन्सी आणि CF प्रिव्हियस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. CF काय आहे. प्रिव्हियस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता एक एक्झाम्पल बघूयात. कम्प्यूट ऑल द क्वार्टाईल्स फॉर द फॉलोइंग सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन्स. इथं काय ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून ऑल क्वार्टाईल्स कम्प्यूट करायचे आहेत. काय करायचं पहा. फर्स्ट वी अरेंज ऑल दिस ऑब्झर्वेशन्स इन असेंडिंग ऑर्डर. लिहूयात. अरेंज all observations in ascending order. मग ते ऑब्झर्वेशन्स पहिले असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घेऊयात. तर सर्वात लहान ऑब्झर्वेशन कोणतं आहे पहा. 10.6. त्यानंतर 10.7. फर्स्ट येईल 10.5. इथं 10.5 आहे. 10.5, 10.6, 10.7. त्यानंतर कोणता आहे 10चा संपला. 10.9 आहे. 11.1. नेक्स्ट 11.5. त्यानंतर 11.8. आफ्टर दॅट 12. त्याच्यानंतर आला 12.6. 13. 13.5. नंतर 14. 14.5. 14.9 आणि 16. एखादं राहिले का नाही राहिलं तर काउंट करूयात ऑब्झर्वेशन्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. इथं पण तेवढीच आहेत का बा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 सेम आहेत.
ओके, ऑब्झर्वेशन्स काउंट केली, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स 15 आहेत. मग देअरफॉर n इक्वल्स टू 15. आता आपल्याला क्वार्टाईल फाइंड करायचे आहेत. क्वार्टाईलसाठी Q1 हा डाटा जो आहे तो कोणत्या टाईपचा आहे? रॉ डाटा आहे. रॉ डाटासाठी क्वार्टाईल्स काय असतात? फॉर्म्युला आपण बघितलेला होता. व्हॅल्यू ऑफ आय इंटू आय म्हणजे काय आला इथं? 1 आला. 1 इंटू n+1/4 ऑब्झर्वेशन. ओके, आता यांची व्हॅल्यू ठेवूयात. इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 1ने मल्टिप्लाय केलं 1च येणार आहे, आणि n इक्वल्स टू 15 + 1/4 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 16/4 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 16/4 किती आलं? 4th ऑब्झर्वेशन. मग काउंट करायचं फर्स्टपासून. 4th ऑब्झर्वेशन कोणतं आहे? 4th ऑब्झर्वेशन पहा, 1 2 3 4 हे झालं 4th ऑब्झर्वेशन. मग काय ना 10.9 हा झाला फर्स्ट क्वार्टाईल. 10.9 इज फर्स्ट क्वार्टाईल. आता सेकंड क्वार्टाईल बघूयात काय येईल. Q2 इज इक्वल टू फॉर्म्युला व्हॅल्यू ऑफ 2 इंटू n+1/4 ऑब्झर्वेशन. आयची व्हॅल्यू फक्त चेंज होईल. आयचे काय व्हॅल्यूज येतील? 1 2 आणि 3 या व्हॅल्यू चेंज होणार आहेत. इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 2 इंटू n+1/4 हा किती येतोय? 16/4. किंवा लिहा परत एकदा व्हॅल्यूज. 15 + 1/4 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 2 इंटू हे कॅल्क्युलेशन केलं किती आलं? 4. 4th ऑब्झर्वेशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 8th ऑब्झर्वेशन. आता 8th ऑब्झर्वेशन कोणतं? तर 1 2 3 4 5 6 7 8 किती आला? 12. Q2 इज इक्वल टू 12. नाउ लास्ट क्वार्टाईल फाइंड करूयात. Q3 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 इंटू n+1/4 ऑब्झर्वेशन is equal to value of 3 into 15 + 1/4 observation is equal to value of 3 into 4th observation is equal to value of 3 into 4 12 आला. 12th observation. तर 12th ऑब्झर्वेशन कोणता आहे चेक करा. हा झाला 8 9 10 11 12. 4th ऑब्झर्वेशन इज 14. Q3 is equal to 14. Now thus Q1 is equal to 10.9, Q2 is equal to 12, and Q3 is equal to 14. This is your quartiles. Next example, the heights in centimeter of 10 students are given below. 10 स्टुडंटची हाईट दिलेली आहे इथं, आणि याच्यावरून क्वार्टाइल्स फाइंड करायचे आहेत. ओके, मग फर्स्ट सेम प्रोसिजर आहे. फर्स्ट काय करायचं आहे, सर्व जे नंबर्स दिलेले आहेत, ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत, ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचे. अरेंज द ऑब्झर्वेशन्स किंवा हाईट्स लिहा आर इन असेंडिंग ऑर्डर as follows.
अरेंज द ऑल ऑब्झर्वेशन्स आर इन असेंडिंग ऑर्डर ॲज फॉलोज. आता हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा. फर्स्ट स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन 145, नेक्स्ट 148, नेक्स्ट 151, 152, after that 154, 158, 163, 171, 171. आता काउंट करूया 10 आहेत का पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. एक राहिला कोणता तरी 159 राहिला, तो कुठे येईल इथं 159. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऑब्झर्वेशन झाली. मग therefore number of observations is 10. Now find the quartiles. First Q1 is equal to value of 1 into n plus 1 by 4th observation is equal to value of 1 ने मल्टिप्लाय केलं सेम येणार आहे, व्हॅल्यू पुट करा 10 plus 1 upon 4th observation is equal to value of 11 upon 4th observation. Therefore value of ही डिव्हिजन किती येते 4 2 जा 8. आलं 2.75 ऑब्झर्वेशन. आता आपण जर याच्यामध्ये बघितलं तर हे ऑब्झर्वेशन कुठं घेणार 2.75 नाही घेता येत. मग इथं एक फॉर्म्युला यूज करायचा. इथं काय येईल पहा, सेकंड ऑब्झर्वेशन किंवा डायरेक्टली व्हॅल्यू ऑफ सेकंड ऑब्झर्वेशन प्लस 0.75 into third observation minus second observation. Second observation plus 0.75 into third observation minus second observation. इथं समजा असं आलेलं असतं 3.25, इथं लिहितोय 3.25. तर इथं काय करणार आपण, थर्ड ऑब्झर्वेशन प्लस 0.25 into फोर्थ ऑब्झर्वेशन मायनस थर्ड ऑब्झर्वेशन, एवढी अरेंजमेंट करायची. इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ, तर सेकंड ऑब्झर्वेशन काय आहे, व्हॅल्यू ऑफ लिहायची गरज नाही. सेकंड ऑब्झर्वेशन कोणतं 1 2. सेकंड ऑब्झर्वेशन इज 148 प्लस 0.75 into third observation 151 minus second observation this 148. आणि कॅल्क्युलेशन करा. 148 plus 0.75 into 3 is equal to 148 प्लस यांचा प्रोडक्ट घ्या 2.25 आणि इज इक्वल टू या दोघांची ॲडिशन केली 150.25. हा झाला फर्स्ट क्वार्टाईल. ही स्टेप लक्षात राहू देत, इम्पॉर्टंट स्टेप आहे ती. आता हा फर्स्ट क्वार्टाईल झाला. सेकंड क्वार्टाईल बघूयात. Q2 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ, सेम पॉइंट करायचं, व्हॅल्यू ऑफ 2 into n plus 1 upon 4th observation
is equal to value of 2 into 10 plus 1 upon 4th observation is equal to value of 2 into 11 upon 4 किती येतोय 2.75 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ यांचा प्रोडक्ट घेतला मी किती येतोय तो 5.50 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू इथं ज्या पद्धतीने केलं तसंच इथं करा व्हॅल्यू ऑफ 5th ऑब्झर्वेशन प्लस 0.50 into 6th observation minus 5th observation. आता इथे यांच्या व्हॅल्यूज काय येतात ते लिहूयात ऑब्झर्वेशन्स कोणते आहेत 5th ऑब्झर्वेशन काय आहे 1 2 3 4 5 5th ऑब्झर्वेशन इज 154 1 2 3 4 5 154 हा झाला 5th ऑब्झर्वेशन प्लस 0.50 into 6th ऑब्झर्वेशन 158 मायनस 5th ऑब्झर्वेशन 154 हे कॅल्क्युलेशन करायचं 154 प्लस 0.50 into 4 is equal to 154 प्लस यांचा प्रोडक्ट 0 2 is equal to 156 हा झाला Q2. सेम मेथडने Q3 फाइंड करायचं आहे Q3 is equal to value of 3 into आता मी हे पूर्ण लिहित नाही डायरेक्ट हे लिहितो 2 into 7 5th observation is equal to value of हे किती येतं या प्रोडक्ट लिहूयात तर हा प्रोडक्ट आला 8.25 आणि ते ऑब्झर्वेशन कोणतं आहे ते लिहायचं इज इक्वल टू 8th observation plus 0.25 into 9th observation minus 8th observation is equal to 8th observation कोणता आहे 1 2 3 4 5 6 7 8 163 plus 0.25 9th observation 171 minus 163 is equal to 163 plus 0.25 into हे किती आलं 63 171 मधून 63 मायनस करा 8 आला is equal to 163 प्लस यांचा प्रोडक्ट घ्या 25 200 हे 2 येते करून पहा हे 2 आलं आणि इज इक्वल टू 163 प्लस 2 165 is third quartile or upper quartile. ओके हे एक जरा वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल होतं आता हे एक्झाम्पल्स बघितले आपण रॉ डेटाचे ग्रुप डेटाचे एक्झाम्पल बघूयात आणि नेक्स्ट क्वेश्चन फॉर द फॉलोइंग डेटा ऑफ डेली एक्सपेंडिचर ऑफ फॅमिलीज इन रुपीज compute the expenditure below which 75% of families include their expenditure आणि हा डाटा दिलेला आहे फर्स्ट काय करायचं आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल कन्सिडर करून घ्यायचं हा लिहिला इथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आणि फाइंड काय करायचं आहे पहा बिलो विच 75% म्हणजे तुम्हाला मी बेसिक समजवताना एक एक्झाम्पल घेतलेलं होतं एक पेज घेतलं आणि या पेजला 4 पार्टमध्ये डिवाइड केलं 1 2 3 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं
तर याचा प्रत्येक पार्ट हा 25% बनतोय. प्रत्येक पार्ट 25% तयार होतोय. मग याच्यामध्ये 75 कुठे येते चेक करा. 25, 50 अँड 75. मग बिलो 75च्या खाली याचं एक्सपेंडिचर फाइंड करायचं आहे. म्हणजे इथला पॉईंट येईल आणि याला नाव काय देतो Q3, Q1, Q2, Q3. म्हणजे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, Q3 फाइंड करायचं आहे. ओके. मग हा डाटा कोणत्या टाईपचा आहे, अनुग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. मग याच्यासाठी सेम फॉर्म्युला, रॉ डाटा आणि अनुग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी सेम फॉर्म्युला आहे. मग इथं फाइंड काय करायचं आहे, नाउ टू फाइंड expenditure below which 75% of the families. That is, we have to find Q3. That is, we have to find Q3. मग Q3 फाइंड करायसाठी फॉर्म्युला काय आहे, therefore we know that Q3 is equal to value of 3 into n plus 1 upon 4th ऑब्झर्वेशन. तर n काय असतो पहा याच्यामध्ये, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज तुम्ही फाइंड केल्या आणि जी लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येते, इथं 100 आलेली आहे, ही लास्ट कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे n असतो. किंवा तुम्ही या फ्रिक्वेन्सीची समेशन केली आणि त्याला n घेतलं तरी चालणार आहे, दोन्ही सेम येत आहे. मग इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 इंटू n आहे 100 प्लस 1 अपॉन 4th ऑब्झर्वेशन. तर 100 प्लस 1 किती येतोय, 101. त्याला 4ने डिवाइड करा, आन्सर काय येत आहे चेक करा तुम्ही. व्हॅल्यू ऑफ 3 इंटू 101 अपॉन 4 लिहितो इथं मी, ऑब्झर्वेशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 3 इंटू 101 upon 4 is 25.25. करून पाय. ओके. मग ह्याला आणि यांचा प्रोडक्ट घ्यायचा. therefore Q3 is equal to value of यांचा प्रोडक्ट किती येतोय 75.75 ऑब्झर्वेशन. मग आता इथं काय करावं लागेल, हे जे आलेलं आहे याच्यासाठी किंवा हे कोणत्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येते चेक करा, किंवा मग ते सॉल्व करू शकतोय आपण. पण सॉल्व केलं तरी तेच येणार आहे. म्हणजे हे ऑब्झर्वेशन कोणत्यामध्ये येईल 75.75. हा नंबर आहे का बघा, किंवा त्याच्या पुढचा नंबर कोणता आला, इथे आला. आणि याच्यासाठी ऑब्झर्वेशन काय आहे 650, म्हणजे इथं येईल 650. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोइंग इज द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ हाइट्स ऑफ 12 मेल अडल्ट्स इन अ फॅक्टरी. आणि हा डाटा दिलेला आहे. एका फॅक्टरीमधल्या 200 मेल अडल्ट्स हाईटचा डाटा दिलेला आहे इथं. मग याच्यामधून फाइंड करायचं आहे, फाइंड दी सेंट्रल हाईट. सेंट्रल हाईट फाइंड करायची म्हणजे काय, सेंटरचा नंबर, मेडियन फाइंड करायचा आहे, म्हणजेच काय सेकंड क्वार्टाईल फाइंड करायचं आहे, बरोबर. ओके. मग आता यासाठी आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज पाहिजेत. मी काय करतो, हा टेबल परत लिहिण्याऐवजी पण तुम्ही लिहिताना रिपीटली करायचा टेबल इथं.
मी इथंच कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज लिहितो. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काय येत आहेत त्या बघूयात आपण. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज 4, 6, 4, 10, 10 plus 25, 35, 35 plus 57 is 92, 92 plus 64, 156, 156 plus 30, 186, 186 plus 8, 194, 194 plus 6, 200 is equal to n. 200 साठी दिलेलं होतं, 200 मेल आलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल हाईट म्हणजे Q2 फाइंड करायचा आहे. मग Q2चा फॉर्म्युला काय आहे? पहिला हा डाटा कोणत्या टाईपचा आहे चेक करायचा. इथं बघा ग्रुप केलेले आहेत, म्हणजे हा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. मग याच्यामध्ये Q2 इज इक्वल टू L प्लस h upon f into 2n upon 4 minus cf. 2n upon 4 minus cf हा फॉर्म्युला झाला. आता इथलं कॅल्क्युलेशन करून लिहितो मी. L plus h upon f into n by 2 minus cf. आता इथं L F H फाइंड करण्यासाठी आपल्याला क्लास पाहिजे, क्वार्टाईल क्लास माहीत पाहिजे. मग क्वार्टाईल क्लास माहीत होण्यासाठी आपल्याला n/2 ही व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. मग बघूयात. देअरफॉर n/2 इज इक्वल टू 200/2 इज इक्वल टू 100. आता हे 100 ऑब्झर्वेशन आहे, ते कोणत्या क्लासमध्ये येते चेक करायचं. म्हणजे आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीजमध्ये 100 कुठे येईल बघावं लागेल. इथं 92 म्हणजे 100पेक्षा लहान आहे. 100 किंवा त्यापेक्षा मोठा नंबर पाहिजे. मग तो कोणता आला? 156. म्हणजे हा जो आपला Q2 आहे तो या 156 कोणत्या क्लासमध्ये? 165 to 170 या क्लासमध्ये आपला Q2 असणार आहे. मग इथं लिहा. Therefore, Q2 lies in class कोणता आहे? 165 to 170. 165 to 170. मग या क्लासमध्ये आपल्याला L, H आणि F काय ते बघायचं. लोअर लिमिट इथं लिहा. Therefore, L इज इक्वल टू लोअर लिमिट काय आहे त्याचं? 165. H क्लास विड्थ किती? क्लास विड्थ म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 5 वाला. F फ्रिक्वेन्सी कोणती? इथं आला F किती? 64. आणि CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ते प्रिव्हियस क्लासची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिजे. ती कोणती आली? 92. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज 92. ओके. मग या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात. मग देअरफॉर Q2 इज इक्वल टू L इज 165 प्लस H 5 अपॉन फ्रिक्वेन्सी 64 इंटू n/2 किती आला? 100 माइनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 92 इज इक्वल टू 165 प्लस 5/64 आणि यांचं सबस्ट्रॅक्शन केलं किती आलं? 8. 100 मायनस 92 8 आला. इज इक्वल टू 8 1 जा 8 8 जा 64. 165 प्लस 5/8 इज इक्वल टू 165 प्लस हे डिव्हिजन करा. ही डिव्हिजन आली
0.625. मग इज इक्वल टू या दोघांचं ॲडिशन 165.625. आता हे ठेवलं तरी चालेल किंवा इथला 5 आहे तो याच्यामध्ये ॲड केला तरी चालेल. 165.63. कोणतंही आन्सर हे किंवा हे कोणतंही चालेल आन्सर. ओके, हा झाला Q2. मग देअरफॉर सेंट्रल हाईट इज इक्वल टू 165.63.